नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की निवडणुका जाहीर झाल्या की एक प्रकारचं वातावरण संपूर्ण देशात, राज्यात निर्माण होत असते. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं आपण सगळेजण म्हणतो. पण याच काळामध्ये मुळात मतदानच करायचं नाही किंवा मतदानाच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकायचा, अशा प्रकारचं आवाहन नक्षलवाद्यांच्या माध्यमातून दरवेळेला केलं जातं. म्हणजे निवडणूक विधानसभेची असो, नगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो की मग संसदेसाठी लोकसभेची निवडणूक आली की मतदानावर, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन नक्षलवादी दरवेळेला करत असतात. तशा प्रकारची पत्रकं वाटली जातात, गावागावात तशा प्रकारचा संदेश पोहोचवला जातो. आणि कालपर्यंत तर अशी परिस्थिती होती की मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरच कोणी जाणार नाही, अशा प्रकारची दहशत ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी गावांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांच्या माध्यमातून सुरू होता. यंदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतरही यात कुठेही परिणाम किंवा फरक घडून आलेला नाही. यंदाही नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आवाहन केलेलं आहे. तशा प्रकारची पत्रकं सर्वदूर वाटलेली आहे. या संदर्भात आम्ही नक्षल विरोधी अभियानाचे DIG संदीप पाटील सर यांच्याशी बातचीत केली. संदीप पाटील यांनी आपलं मत या संदर्भात व्यक्त केलंय. शंखनादशी बोलताना संदीप पाटील म्हणाले, माओवाद्यांचा मूळ उद्देश मुळात सशस्त्र क्रांतीतून लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा किंबहुना लोकशाही व्यवस्था उलथून टाकण्याचा आहे. मुळात संविधान मानायचंच नाही, संविधानच उलथून टाकायचं हा मूळ उद्देश नक्षल चळवळीचा राहिला आहे. आपण लोकशाही प्रधान देश आहोत आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. कारण याच प्रक्रियेतून लोक त्यांचे प्रतिनिधी निवडत असतात आणि मग त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एकूणच प्रशासकीय आणि राजकीय कार्य जे आहे ते चालत असतं. त्याच्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेचं परिवर्तन सुद्धा घडून येत असतं, नवीन सत्ता स्थापन होत असते. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्येच अडथळा निर्माण करण्याचा एक उपद्व्याप माओवाद्यांनी किंबहुना नक्षलवाद्यांनी नेहमीच केलेला आहे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळा आणणे हा त्यांच्या कार्यशैलीचा नेहमीच एक भाग राहिला आहे, किंबहुना ते त्यांचं उद्दिष्ट सुद्धा राहिलं आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागामध्ये जिथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे, अशा संपूर्ण परिसरामध्ये जिथे जंगलाचा भाग खूप मोठ्या प्रमाणात आहे, अशा भागामध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आणि लोकांना मतदानापासून रोखण्याचा एक प्रयत्न नक्षलवाद्यांच्या माध्यमातून दरवेळेला होतो. आणि हा जो नक्षलवाद्यांचा ग्रुप आहे हा मुळातच संविधानाला आणि लोकशाहीला विरोध करणारा ग्रुप आहे. अन्यथा लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेला विरोध करण्याचं तसं काही कारणच नाही. पण नक्षलवादी एकीकडे लोकशाही मानण्याचा दावा करतात, लोकशाही निर्माण करण्याचा दावा करतात आणि दुसरीकडे लोकशाही पद्धतीचाच एक भाग असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेला मात्र विरोध करतात. सर्वसामान्य जनतेला मतदानापासून रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानण्याचा दावा पण करतात आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी जो मताधिकार या देशातल्या सर्वसामान्य माणसाला दिला आहे त्या मताधिकारापासून मात्र सर्वसामान्य माणसाला वंचित ठेवण्याचं काम नक्षलवादी गेली वर्षानुवर्ष करत आले आहे. अजूनही त्यांचं हे काम थांबलेलं नाही. मग माओवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही का, संविधानावर विश्वास नाही का, त्यांचा निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास नाही का, त्यांचा मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास नाही का, असे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात. आणि माओवादी समर्थक जे लोक आहेत किंवा अर्बन नक्षलिझम हा जो नवीन प्रकार आता सुरू झाला आहे, ती विचारसरणी मानणारा जो एक वर्ग आहे तो नक्षलवाद्यांच्या या भूमिकेला खतपाणी घालणारा असतो. पण मला असं वाटतं की माओवादी प्रणित या संघटनांना नागरिकांनी अजिबात सहकार्य करू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार आपल्या सगळ्यांना दिला आहे त्या अधिकाराचा वहन करणे, त्या अधिकाराची
त्याची अंमलबजावणी करणे आणि मतदानाचा जो हक्क आपल्याला मिळालेला आहे तो हक्क बजावणे, यासाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, असंही संदीप पाटील यांनी म्हटलं आहे. एकीकडे नक्षलवाद्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा किंवा मतदानावर बायकॉट करण्याचा आवाहन केलेलं असताना गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या एका दुर्गम जिल्ह्यामध्ये, टोकावरच्या जिल्ह्यामध्ये मात्र पोलीस प्रशासनाने आदिवासींना मतदानाचा अधिकार बजावता यावा या दृष्टीने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. आपले पोलीस दादा, खिडकी अशा म्हणून ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं मागच्या काळामध्ये केलेला आहे. अजूनही तो प्रयत्न सुरू आहे. त्याचे जे काही लाभ आदिवासी जनतेला मिळाले आहेत त्या माध्यमातून शासनानं आपल्यासाठी किती महत्त्वाच्या योजना तयार केल्या आहेत. आपल्या गावाच्या, आपल्या मुलांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकारने आणलेल्या आहेत याची माहिती जनतेपर्यंत पोहोचते आणि त्याचा एक परिणाम जो आहे, सकारात्मक परिणाम आहे, तो सुद्धा ग्रामीण भागामध्ये दिसून येतो आहे. मतदानाच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याच्या नक्षलवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आदिवासी जनता समोर येते आहे. गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातलं सर्वाधिक मतदान जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालं. जवळपास 72% मतदान त्यावेळेला गडचिरोली जिल्ह्यात झालं होतं. हा एक प्रकारचा विक्रम आहे आणि मला असं वाटतं की माओवाद्यांना आदिवासी समाजाने दिलेली ती एक चपराक होती. माओवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी जे एक आवाहन लोकांना मतदान करू नये यासाठी केलं होतं त्याला न जुमानता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणं ही एक सकारात्मक दिशा आहे, एक सकारात्मक बाब आहे असं मला वाटतं. यंदाच्या निवडणुकीतही आदिवासी बांधव त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेला मतदानाचा अधिकार पूर्ण ताकदीने बजावतील असा विश्वास मला वाटतो. पोलीस प्रशासन त्यांचं काम करत आहे. जनतेमध्ये जागृती करण्याचं आणि जिथे गरज असेल तिथे नागरिकांना संरक्षण प्रदान करण्याचं काम पोलीस प्रशासन नेहमीच करत आलं आहे आणि यंदाच्याही निवडणुकीत पोलीस प्रशासन ते काम करणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या संख्येनं पोलीस विभागात आणि अन्य सरकारी विभागात सुद्धा कर्मचारी, अधिकारी या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मतदान झालं पाहिजे याच्यासाठीचं जनजागृती आणि आवश्यक त्या सुविधा उभारण्याचं काम एक अभियान म्हणून राबवण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्तरावर चालू आहे. आणि मी स्वतः जनतेला असं आवाहन करेन की नक्षलवाद्यांच्या कोणत्याही धमक्यांना न भीता नागरिकांनी या लोकशाहीचा हा जो सोहळा आहे त्यात आपला अधिकार बजावावा आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य, आपल्याला मिळालेली लोकशाही व्यवस्था त्याचा सन्मान राखावा. हे संविधान बाबासाहेबांच्या त्यागातून तयार झालं आहे. आपण हे मतदान जे आहे ते बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या लोकशाही व्यवस्थेसाठी करत असतो आणि हे माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना सुद्धा सांगण्याची गरज आहे की तुम्ही जे हिंसेच्या माध्यमातून सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, लोकशाही मार्गाने तयार झालेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न हिंसेच्या माध्यमातून करताय आणि त्या माध्यमातून गरीब आदिवासी जनतेला फसवण्याचा प्रयत्न करताय, त्यांची फसगत करण्याचा प्रयत्न करताय. हा प्रयत्न नक्षलवाद्यांनी, अर्बन नक्षल्यांनी आणि एकूणच माओवाद्यांनी आता थांबवला पाहिजे असंही मत संदीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्हा असेल किंवा गोंदिया जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जे अतिसंवेदनशील भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा मतदानाची व्यवस्था उभारली जात आहे. तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था सुद्धा उभारली जात आहे. लोकांनी मतदानासाठी यावं, मतदान केंद्रावर यावं. घरापासून दूर असलेलं लोकांनी घराबाहेर पडत जवळच्या मतदान केंद्रापर्यंत यावं, मतदान करावं आणि लोकशाहीचा हा जो सोहळा आहे तो यशस्वी करावा. आता सांगितल्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेपासून तर हेलिकॉप्टरच्या व्यवस्थेपर्यंत अशा अनेक सोयी या परिसरात उभारण्यात आलेल्या आहे. एक एक मत सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. निवडणूक आयोगाच्या दृष्टीने एकेका मताला मोठी किंमत आहे. आणि मतदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाला
त्याच्या मतदानाचा अधिकार बजावता आला पाहिजे, या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे, प्रशासन त्या दृष्टीने कामाला लागलेलं आहे, अधिकारी कर्मचारी यांना त्या दृष्टीने ट्रेनिंग दिलं जात आहे आणि एका टीम वर्कच्या माध्यमातून लोकशाहीचा हा सोहळा भारतीय संविधानाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल यशस्वी ठरेल असा विश्वास मला वाटतो। आणि मी या राज्यातल्या आदिवासी जनतेला, ग्रामीण दुर्गम भागातील जनतेला असं आवाहन करेन की त्यांनी लोकशाही व्यवस्था आणि आपलं संविधान कसं श्रेष्ठ आहे हे मतदानाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना आणि माओवाद्यांना दाखवून देण्याची ही संधी आहे। त्याचा पुरेपूर वापर करावा, योग्य पद्धतीने वापर करावा, एवढंच आवाहन मी करतो। अशा शब्दात DIG संदीप पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे।